हे तर खूप आहे. मोबाईल वगैरे आतमध्ये काही अलाउड नाहीये वगैरे झालेलं आहे. सुंदर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज चाललोय मी संभाजीनगरला. पुढची जर्नी मी दाखवतो. ही आहे लागलेली ट्रेन. गर्दी तर खूप आहे, बघूया बसायला मिळतं का. स्लीपरने तर नाही, पण अनरिझर्व डब्याने जायचं. खाली बसून बसायला इकडे मी आले तर कोपऱ्यामध्ये बसून खूप गर्दी आहे. चला फायनली मित्रांनो, पोहोचलोय संभाजीनगर रेल्वे स्टेशनला. इथून आपल्याला विश्वेश्वरला जायचंय. माझी ही ज्योतिर्लिंग दर्शनाची जर्नी आहे. त्याच्यामध्ये दोन ज्योतिर्लिंग तर झालेत. हे तिसरं ज्योतिर्लिंग आहे. 2 ज्योतिर्लिंग मध्ये व्हिडिओज वगैरे काय मी इंट्रोड होतो त्यामुळे करायला मिळालं नाही. सो म्हणून आता याच ज्योतिर्लिंगच्या दर्शनापासून व्लॉगिंग चालू केले. सो हा फर्स्ट व्लॉग आहे असा पण माझा. सो बघूया कशी होते जर्नी. मी विचारलं तर मला इथे बोललेत की 6 वाजता बस मिळेल. बाहेर जाऊन बस मिळते. बघूया. मित्र भेटले होते, त्यांनी ओळख झाली खाली. त्यांनी सांगितलं या साईडला बाहेर येऊन ऑटो भेटेल किंवा एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंप वरून सिटी बस मिळेल. तिथून डायरेक्ट कृष्णेश्वरला जायचं. इथून खाली तर उतरतोय. बाहेर कुठे जायला आयडिया नाही मला. बस स्टँड आहे, इथून पण बस जाते बोलतात. बघतो विचारून. मला तर डाऊट आहे, काकांना विचारतो. कृष्णेश्वरला जायला बस म्हणजे कुठून हीच बस. थँक्यू. फायनली बस मिळालेली आहे मला कृष्णेश्वरला जाण्यासाठी आणि बसायला सुद्धा मिळालंय. बघू शकतो तुम्ही. ही आहे बस. बस नंबर आय थिंक 42 बोलला तो. बोला डायरेक्ट मंदिराजवळ जाते. किती बोलला तुम्ही? 100 मध्ये जाताना पण 20 80 रुपये तिकीट काढतात. 20 काढले की सगळं होतंय. म्हणजे येणं पण होईल, सगळं होईल त्याच्यामध्ये. चाल द्या मग. मित्रांनो, तिकीट काढलंय मी. तिकीट ऍक्च्युली तिकीट नाही म्हणणार, पण पास काढलाय मी. तिकीट 80. इथून कृष्णेश्वर मंदिराच्या इथपर्यंत 80 रुपये होता आणि त्यांचा पास पण मिळतो. तो दिवसभरामध्ये तुम्ही कुठेही घेऊ शकता त्या पासने. तर मी पास काढला. जाताना 80 रुपये आणि पुन्हा येताना 80 रुपये, तर 100 रुपीज मध्ये रिटर्न येतात. तर बेस्ट आहे की पास काढा. बट त्याच्यासाठी आधार कार्ड इज मॅन्डेटरी. आधार कार्ड तुम्हाला गरजेचं आहे, त्याशिवाय पास मिळणार नाही. नाहीतर मग तिकीट काढूनच जावं लागेल. बस स्टॉपला उतरलंय इथं आता. इथे माझ्या मागे बस स्टॉप आहे आणि हे इथे वरती मंदिरामध्ये जायला आणि हे इकडे असं वरती मंदिर आहे. आता फ्रेशन अप होण्यासाठी बघतोय कुठे काय आहे बोलते. फ्रेश होऊन मंदिराकडे जायचं. मंदिरामध्ये दर्शन करेन. बघूया आता. फ्रेश व्हायला इकडे रूम घेऊन सांगताय. सर्व रूमचे रेट पण खूप 1200 रुपये वगैरे सांगतात फ्रेश व्हायला. बट बघूया इथे कुठे फ्रेशन अप होण्यासाठी आपल्याला काही स्वस्तामध्ये मिळते. बिकॉज आपली ट्रिप ही बजेट फ्रेंडली आहे म्हणून. चला मी फ्रेशन अप होतो आणि मग आपण मंदिराकडे जाण्यासाठी भेटूया. चला फ्रेशन अप वगैरे होऊन आम्ही जातोय मंदिराकडे. इकडे आलो होतो. हे बघा इथे एक आहे असं. इथे गरम पाणी वगैरे मिळतं. गरम पाणी वगैरे 50 रुपयामध्ये मिळून जातं. हे इथून सरळ बस स्टॉपच्या इथून सरळ इथून आतमध्ये आल्यावरती हे असं आहे. काय ह्या गेस्ट हाऊसचं नाव शिव गेस्ट हाऊस, शिवशक्ती गेस्ट हाऊस. फ्रेशन होऊन आता निघालोय. ते मित्र भेटलेत 2. तर आता आम्ही तिघे मिळून जातोय दर्शनासाठी. बघूया किती वेळ लागतोय अजून. तर आतमध्ये गेलोय नाही, पण बघूया तिथून आतमध्ये गेल्यावरती. इथूनच असं वरती आहे. तिथे थोडं वरती जाण्यासाठी आहे. इथे वरती थंडी आहे थोडीफार. इथे रस्ता क्रॉस करून आता आम्ही चाललोय मंदिराकडे. इथून वरती जायला आहे मंदिराकडे. तिथून सरळ वरती गेलं की सरळ एकदम जाऊन हे तिथे मंदिर आहे. चला आता जाऊ मंदिरामध्ये. फुलांचं माळा वगैरे आहे. नाही थँक्यू. हा एंट्रन्स आहे. पण मोबाईल वगैरे आतमध्ये काही अलाउड नाहीये. तो इथपर्यंत मोबाईल वगैरे घेऊन येऊ शकतो.
मोबाईल वगैरे अशा लॉकर्स मध्ये ठेवू शकता किंवा जिथे फुलं वगैरे येतात तिथे ठेवू शकता, कारण की आतमध्ये अलाउड नाहीये. दर्शन वगैरे झालेलं आहे तर आतमध्ये फोटोज वगैरे काढायला अलाउड नाहीये, म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये आतमध्ये. पण इकडे बॅक साईडून इकडून आपण फोटोज वगैरे काढू शकतो. निघालोय मी, म्हणजे मी आणि ते मला इकडे भेटलेले मित्र, आम्ही एकत्रच आता पुढचे प्लॅन करतोय. बघूया हे लोक येत आहे. काय घेताय अजून? काय घेताय? काय ले रे? लिहिले चहा प्यायला बसलोय. मी आहेत आणि दोघे जण आहेत अजून, तेज आणि त्याचं नाव नाही माहित अजून. सो आम्ही चहा पितोय. आहे टेस्टी आहे चहा. विश्वेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करून आता आम्ही चाललोय आम्ही अहिल्याबाई होलकर तलावाकडे. तिथून अर्धा किलोमीटर वरतीच आहे, तर ऑटो करण्यापेक्षा म्हटलं वॉकिंग करतच जाऊ. बघूया, वॉकिंग करत करत अर्धा किलोमीटर वरतीच आहे तर वॉकिंग करत जाऊ. तिथून पुढे विश्वकर्मा टेम्पल आहे, तर विश्वकर्मा टेम्पल पण करू आणि तिथून मग बघूया पुढचा काय प्लॅन होतो. तर चला, इथून असा रोड जातो, या रोडने सरळ जायचं सांगितलंय. मी तिथे विचारलं मागे, ते बोलले की इथून सरळ जाऊन अर्धा किलोमीटर वरती आहे. और क्या सीखना है मराठी में बोलो. वर्क इन प्रोग्रेस, काम चालू आहे. हाँ गुड, बराबर, इतना तो आ गया ना. तुम्ही चालत बोलतो तिकडे. हाँ इकडे मतलब तिकडे. और क्या सीखना है. और वर्ड विकास मराठी मराठी. ये देखो आ गया अहिल्याबाई होलकर तालाव. काय ये देख ना, इधर ही है, इसके इधर ही है. हम लोग वॉक करते करते पहुंच गए हैं. हाँ इथूनच एंट्री आहे. एक्झॅक्ट अर्धा किलोमीटर वरती आहे. रस्ता क्रॉस करून जायचंय. बघून काळजी रस्ता क्रॉस करूया. हा इथे गेट आहे, इथून आतमध्ये जायचंय. क्या बोलते? हा वही जा रहे आलो इकडे. असं आहे अहिल्याबाई होळकर तलाव. बेस्ट पण आहे ते आहे अहिल्याबाई होलकर तलाव. तुम्ही बघू शकता. तलाव वगैरे पाहून झालेलं आहे आता आमचं. आता इथून पुढे विश्वकर्मा टेम्पल आहे. इथूनच सरळ जायचंय. आय थिंक 1-1.5 किलोमीटर वर आहे आणि तिथून बघूया ते बघायचं. इस साइड में, इस साइड में उसने बोला था ना कि सीधा है वो, पहला अहिल्याबाई होलकर का तालाव लगेगा, बाद में वो लगेगा ना. तो आधा तो हो गया, आधा किलोमीटर और रहेगा ना. तिथून सरळ जायचं. अरे हा, चाललोय आता विश्वकर्माची बघायला. भाई गाना बोल रहा है, सुन लो भाई गाना क्या बोल रहा है. भाई बोलो गाना. अरे आपकी आवाज तो बहुत मधुर थी. सुनो सुनो. वाह वाह भाई, मुस्कुराए वो चांद से चेहरे. सही आहे, सही आहे. असाच टाइमपास करत मित्रांसोबत असं की काय वाटत नाही. नवीन मित्र भेटलेत तर आता. हा हे इथे पण शंकर भगवानची मूर्ती आहे. हर हर महादेव. मिसळपाव खाताय तर मी या सुपर मार्केट मधून हे 2 मिल्कशेक घेतले. उपवास आहे आणि उपाशीपोटी पण एकदम फिरणं बरोबर नसतं, म्हणून मिल्कशेक घेतले. तर मी हे 3 आणि ते लोक नाश्ता करतील आणि नाश्ता करून मिसळपाव खातायत ते लोक. मिसळपाव खाऊन मग आम्ही विश्वकर्मा टेम्पलकडे निघणार आहोत. तो इथे नाश्ता करतायत. मला या लोकांचा मिसळपाव आणि माझा मिल्कशेक. हे लोक खाणार मिसळपाव, मी पिणार मिल्कशेक. नाश्ता करून झाला आता, म्हणजे मी तर मिल्क प्यायलो आणि मिसळपाव खाल्ला. आता इथून आम्ही चाललोय विश्वकर्मा टेम्पल बघायला.
इथून सरळ आहे सांगितलं त्यांनी, सरळ जाऊन एक चौक लागेल, त्या चौकच्या इथून राईट घेऊन आहे, 10 मिनिटं लागतील बोलले. तर ऑटो घेण्यापेक्षा चालतच, आता हे दोघे जण आहेत तर म्हटलं चालतच जाऊया, मग गप्पा मारत मारत हे चाललोय आम्ही. आणि 2:30 वाजताची ट्रेन आहे की 2:30 नंतर मग डायरेक्ट रात्री ट्रेन आहे, दुपारी नंतर ट्रेन आहे नाही एक पण. आणि इथून विश्वकर्मा टेम्पल करून एलोरा केव्स करायला जायचं, बघायला जायचंय. म्हणजे ते पण बोलतात खूप आर्किटेक्चर खूप छान आहे, तर ते बघायला जायचंय. लेट्स सी, बघूया किती होतंय, किती वेळात होतंय आणि काय होतंय ते बघू. नाही तर मग आरामात रात्रीत जाऊ. असं पण उद्या संडेच आहे. चौक आहे, चौकच्या इथून राईट जायला सांगितलंय. ऊन खूप लागतंय, कॅप घातले त्यामुळे थोडस तरी ऍटलिस्ट डोक्याला आराम. फायनली पोहोचले विश्वकर्मा टेम्पलला. हे बघू शकता तुम्ही, हे विश्वकर्मा टेम्पल, हे विश्वकर्मा टेम्पल. आणि इथेच बाजूला शंकराची पिंडी आहे मोठी. एक सेकंड दाखवतो तुम्हाला, हे बघा. याच्या आतमध्ये पण जायचंय, पण पहिलं तिथे मंदिरामध्ये या दर्शन करून येतो. हे आहे विश्वकर्मा मंदिर, विश्वकर्मांची मूर्ती आहे. दर्शन झालं आहे. आपला परिसर खूप छान आहे, खूप मस्त आहे, बघण्यासाठी पण छान आहे आणि वातावरण पण खूप छान आहे इथे. मी केव्हा आलात तर इथे थोडा टाइम स्पेंड करा, खूप पीसफुल वाटतं इथे. हे आहे इथे विश्वकर्मा मंदिराच्या बाजूला एक शंकराची मोठी पिंडी आहे, त्याच्यामध्ये ज्योतिर्लिंग आहे. ते बघा, मी दाखवतो तुम्हाला. इथून सुरुवात होते, मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, रामेश्वर, विष्णेश्वर, महाकाळेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, विश्वेश्वर, केदारनाथ आणि नागेश्वर. आणि हे मिडल मध्ये मोठं सोमनाथ. फायनली हे पण झालेलं. आता विश्वकर्मा मंदिराचं बघून आता इथून एलोरा केव्स बघायला जायचंय. बघूया इथून ऑटो किंवा बस मिळते. पियुष फोटो काढतोय, तेज बसला इथे. आता आपण बसलो आम्ही, पण पुढे जायचं विचार करतोय कसं जायचं. क्या क्या हुआ है? समझ रहे आपको मैं क्या बोला? बसला बसला मतलब बैठे. हाँ सही है, सीख गए आप मेरे साथ रह के सीख गए ना. आधा दिन में ही सीख गए, अभी तो पूरा दिन बाकी है. हाँ तो थोडा वेळ बसू, रेस्ट करू आणि मग एलोरा केव्ह साठी जाऊ. बघूया इथून ऑटो मिळते का, आता किती रुपये ते सांगतायत काय माहित नाही. नाहीतर बस, नाहीतर चालत चालत जाऊ. हा तर थकलाय पूर्ण, चालून चालून नको बोलतोय, मी तर येणारच नाही आता. 5 लोगों के साथ बैठे हुए हैं, कोई काम इसलिए बस ही नहीं मिल रही है. हा मित्रांनो, सकाळी येताना त्याने सांगितलं 5 गाड सगळीकडे फिरावी, पण इथे मला बसच नाही दिसत आहे एकही. आम्ही बसलो पण बस काही दिसली नाही मला अजून एकही कुठे. तर त्या बस 5 गाडून फायदा काय. बस नाही भेटली.